लपंडाव मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आता टी व्हीवरती गौतम काका बातमी बघत असतो की सखी कामत यांनी ड्रग्स डील केले आहेत अशा खोट्या केसमध्ये त्यांना अडकवलं जात आहे। पण नेमकं सखी कामतांनी काय केलं आहे काय नाही केलं आहे हे सगळं तर अजून समोर यायचं आहे। सखी कामत निर्दोष आहेत आणि खरा गुन्हेगार लवकरात लवकर पकडला जाणारच आहे। तोपर्यंत बघत राहा आमचं चॅनल। त्याबरोबर येते मनस्विनी आणि रागारागात टी व्ही बंद करते। त्यावर गौतम काका म्हणतो टी व्ही बंद केल्याने हकीकत बदलणार नाही आहे सरकार। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता ती बाई पळून जायला निघालेली असते। तर आता सरकार सगळ्यांकडे रागाने बघते तशा सगळेजण तिकडनं निघून जातात। मग आता लगेचच नंदा मावशी ही मनस्विनीला म्हणू लागते की काय गं काय आहे हे समज। अगं ही पोर तर तुला वरचढच निघाली की ही पोर तर कुठंच माघार घ्यायला तयार नाही आहे, समधीकडंच ही वरतीच चढते की। त्याबरोबर मग मनस्विनी म्हणत असते की हिला मी बरोबर आता हिची लायकी दाखवणार आहे। आता मी हिला सरकार काय करू शकते ते दाखवते। त्यावर मग नंदा मावशी म्हणते म्हणजे नेमकं तू करणार काय आहेस। त्यावर मनस्विनी बघत राहा एवढं बोलून निघून जाते। मग नंदा मावशी म्हणते ही पोरगी लय डॅम्बिजे एवढं मात्र नक्की काहीतरी मोठंच करणार। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता जानू म्हणत असते ती बघा पानाची टपरी माशेवाली बाई आहे म्हणल्यावर पान तर ती नक्कीच खात असणार ना। आपण एक काम करू, आपण त्या माशेवालीकडे जाऊया आणि तिकडे चौकशी करूया। माझी खात्री आहे तिकडं आपल्याला नक्कीच काही ना काहीतरी माहिती मिळणार। त्याबरोबर त्यात लोकी तिकडे जायला निघतात। तर इकडे आता जो कबीर असतो तो किरणच्या मदतीने ते स्केच बनवून घेतो आणि मग ते स्केच बनवून त्याचा फोटो काढतो आणि तो फोटो आता ते लोक सगळीकडे सर्क्युलेट करणार असतात। त्याबरोबर इकडे आता त्या सगळ्याजणी पानवाल्याच्या टपरीवर येतात। त्याबरोबर पानवाला विचारतो हाँ भाऊजी बोलिए कौन सा पान लगाया आपके लिए। त्याबरोबर त्या म्हणतात की आम्हाला पान नको माहिती हवी। त्यावर तो म्हणतो माहिती हवी आहे, कसली माहिती हवी आहे सांगा। त्यावर मग त्या लोकी त्या पानवाल्याला एक माशेवाली बाई तुझ्याकडे पान खायला आली होती का आज दिवसभरात असं विचारतात। तर दुसऱ्या बाजूला इकडे आता लगेचच दाभाडे मावशी म्हणतात की लवकरात लवकर त्या माशेवालीला शोधायला हवं आपण कबीर। त्याबरोबर कबीर म्हणतो काळजी करू नका तुम्ही मावशी, सगळं होईल व्यवस्थित, मी आहे ना, मी शोधून काढेनच तिला। पण त्याआधी मी सखीकडे जेवण घेऊन जातो, सकाळपासून ती उपाशी आहे, तिने काहीही खाल्लेलं नसणार आहे। त्याबरोबर मग लगेचच किरणला कबीर म्हणतो कबीर हा फोटो तू सगळ्यांना सर्क्युलेट कर, तोपर्यंत मी सखीला काहीतरी खायची व्यवस्था करून देतो। आणि मग कबीर तिकडनं निघतो। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता मनस्विनी हिला नंदा मावशी म्हणत असते की नेमकं तुझ्या मनामध्ये हाय काय। त्यावर मनस्विनी म्हणते मला सखीचा विषय कायमचा संपवायचा आहे हे माझ्या मनात आहे। त्यावर नंदा मावशी म्हणते अगं पण तो कसा संपवणार, आता ती जेलात आहे आणि ते जेलात त्या कबीरचं तिच्यावर लक्ष आहे। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला कबीर हा सखीकडे आलेला असतो आणि आता तो सखीला म्हणत असतो बेबी सरकार मी तुमच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आलो आहे। मला माहिती आहे की तुम्ही काहीही खाल्लेलं नाही आहे सकाळपासून, म्हणूनच जेवण आणलं आहे, हे घ्या, जरा 2 घास पोटात गेले की तुम्हाला कसं बरं वाटेल, धरा धरा। त्याबरोबर सखी म्हणते माझ्यासाठी डबा घेऊन आलास आणि स्वतःचं काय, स्वतःसुद्धा सकाळपासून उपाशीच असशील ना। कबीर तू सुद्धा खाऊन घे। त्यावर तो होकार देतो। तो म्हणतो मी माझ्या हाताने तुम्हाला 2 घास भरवतो। पण इतक्यात हवालदार येतो आणि म्हणतो भेटायची वेळ संपली आहे, तुम्ही निघा। तर इकडे आता मनस्विनी म्हणत असते तुला ती चंद्रिका माहिती आहे ना, तिने एका दिवसात 10 लोकांचा खून केला होता ते। त्याबरोबर चंद्रिकाला जेलमध्ये आणलं जात असतं। त्यावर मग नंदा मावशी म्हणते अगं होय माहिती आहे की, पर आता तिचा विषय कुठं काढलास, आपण आता सखीबद्दल बोलत होतो ना। त्याबरोबर मग आता मनस्विनी म्हणते हो सखीबद्दलच बोलत होतो। तुला माहिती आहे जेलमध्ये कोणीही काहीही करू शकतं, एखाद्याचा खूनसुद्धा, आणि चंद्रिका नावाची बाई काहीही करू शकते। कळतं आहे ना तुला मला काय म्हणायचं आहे ते। त्याबरोबर मग लगेचच नंदा मावशी म्हणते म्हणजे ती चंद्रिका आता जेलत आहे। त्याबरोबर लगेचच मनस्विनी म्हणते हो अगदी बरोबर। त्यावर मग नंदा मावशी म्हणते म्हणजे ती आता सखीच्या जेलत आहे। त्यावर मग मनस्विनी तोंडावर बोट घेते आणि तिला म्हणते गप बसायचं। तशी लगेचच ती तोंडावर बोट ठेवते आणि म्हणते भाई गप बसायचं गप। त्याबरोबर मग इकडे सखीने तोपर्यंत जेवायला आता डब्बा उघडायला घेतलेला असतो। पण इतक्या जेलमध्ये चंद्रिकाला सोडतात।
चंद्रिकाला बघून सखी घाबरते, तशीच गप्प उभी राहते. तर इकडे मनस्विनी म्हणत असते, आज त्या सखीचा शेवट होणार म्हणजे होणार. चंद्रिकाच्या हातूनच तिचा शेवट मी लिहिलेला आहे. आत्तापर्यंत बाद झालं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला कबीर हा चहाच्या त्यांच्या नेहमीच्या टपरीवरती पोहोचतो. टपरीवर आल्यानंतर मग तिकडे किरणसुद्धा येतो. किरण आता कबीरला म्हणत असतो, कबीर, दिलास का तू सखीला डबा? खाल्लं का सखीने? तू भरवलंस का तिला? त्यावर कबीर म्हणत असतो की अरे डबा दिलाय, भरवू नाही शकलो यार. त्याबरोबर त्याला विचारलं जातं, पण का? भरवायला गेला होतास ना तू तिला तिकडे? त्यावर मग कबीर म्हणत असतो की अरे हो, भरवायलाच गेलो होतो, पण काय करू, मी भरवणारच होतो एक घास पहिला. इतक्यात तिकडे तो हवालदाराला आणि हवालदार साहेबांनी सांगितलं की भेटण्याची मुदत संपली आहे म्हणून तुम्ही आता नाही भेटू शकत. त्यामुळे मग मला निघून यावं लागलं. त्याबरोबर किरण म्हणतो की काळजी करू नकोस कबीर, लवकर सखी बाहेर असेल, डोंट वरी. त्याबरोबर जानू ही किरणला कॉल करते आणि म्हणते की अरे आम्हाला त्या माशेवाली बाईबद्दल माहिती मिळाली. ती माशेवाली बाई इथं पानाच्या टपरीवरती रोज पान खायला यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं ती मुळात माशेवाली बाई नव्हतीच. त्याबरोबर हे ऐकून मग कबीर म्हणतो, मला वाटलंच होतं. बरं जानू, आणखीन काही माहिती मिळाली का? त्यावर मग ती म्हणते, होय मिळाली ना, त्या माशेवालीच्या घराचा पत्ता पण मिळाला. त्यावर मग लगेचच कबीर म्हणतो, ठीक आहे मग आम्ही निघतो. त्यावर ती म्हणते, अरे नको थांब, निघून काय पण उपयोग होणार नाही आहे. त्या आम्हाला पानवाल्याने सांगितलं की ती कुठंतरी लांब निघून गेल्या म्हणून. त्यामुळं आता तू तिकडं जाऊन काय करणार आहेस? काहीतरी वेगळा पर्याय शोधला पाहिजे बघ. त्याबरोबर मग आता इकडे कबीरला टेन्शन येतं की काय करायचं. तर दुसऱ्या बाजूला इकडे तेजस्विनी, खरीखुरी तेजस्विनी ही आता झोक्यात बाळाला झोका देत असते. इतक्यात तिकडे ती माशेवाली पोहोचते. माशेवाली तिकडे येते आणि दादाला हाका मारते, दादा, दादा कुठं आहेस? त्याबरोबर तिचा भाऊ पुढे येतो आणि म्हणतो, काय गं तू इकडे कशी? त्यावर ती म्हणते, अरे भावाच्या घरी यायला कशाला लागते परवानगी, म्हणून इलंय. त्यावर तो म्हणतो की असो. त्यावर ती म्हणते, काय मग तुझी सून कुठं असा दिसला नाही? त्यावर मग दादा म्हणतो की अगं तिच्या एका नातेवाईकाला थोडं बरं नाही आहे, तर ती तिकडे गेली, येईल थोड्या वेळाने. त्याबरोबर मग ती म्हणते, काय नाही नाटकं हात सगळी. तिकडं तुझा पोरगो बाहेर गावी काम करता, हैसर तू राबतस आणि ती गाव भरून डारता, बाकी काय नाही. त्यानंतर ती विचारते, आणि ही कोण? त्याबरोबर मग आता ते काका सांगू लागतात की अगं ही माझ्या सुनेची लांबची कोणीतरी नातेवाईक आहे, सध्या आपल्याकडे राहायला आले. त्यावर ती म्हणते, सुनाची नातेवाईक ही ते किती आकली आहे? ए खाली बस गो, खाली बस, माकावर बसू दे. त्याबरोबर लगेचच बिचारी तेजस्विनी जाते आणि खाली बसते. मग तेजस्विनी तिकडे खाली बसलेली असते, तिचं तोंड झाकलेलं असतं आणि ती बाळाला झोका देतच असते. त्यावेळी आता ते बाळ थोडंसं रडायला लागतं, कारण बोलण्याचा आवाज झाल्यामुळे झोप मोड होते. त्याबरोबर मग आता ती म्हणते, अरे काय किटकिट असा ही, काय बडबड असा? त्याबरोबर इकडे सखी त्या जाड्या बाईकडे चंद्रिकाकडे बघतच राहते. तर त्यावेळी ती चंद्रिका म्हणते, काय गं, काय माझ्याकडे अशी एकटक काय बघतेस, काय आहे काय तुझ्या मनात? त्याबरोबर मग सखी तिला काहीच उत्तर देत नाही. चंद्रिका म्हणते की जा खाली बस, माझ्याकडे बघू नकोस. त्याबरोबर सखी काही आर्ग्युमेंट न करता तिकडनं उठते आणि खाली जाऊन बसते. त्याबरोबर चंद्रिका म्हणते, डबा दे, इकडं आण डबा दे. त्याबरोबर सखी उठते आणि म्हणते की डबा नाही मी नाही देणार, हा डबा माझा आहे, मी नाही देणार. हेल्प कोणी आहे का, हेल्प. त्याबरोबर चंद्रिका म्हणते, गप नको वरडूस, कोण पण नाही येणार इकडं, कोण पण, समजलं ना? इथली सगळी लोक आहेत की नाही या चंद्रिकाला घाबरतात. चंद्रिकाला बघूनच सगळी आधीच गायब झाल्यात. दे इकडं तो डबा दे. आणि मग आता लगेचच सखीच्या हातातला तो डबा चंद्रिका हिसकावून घेते. त्याच्यानंतर आता चंद्रिका ही ताबडतोब तो डबा खायला घेते. आता तो डबा ते उघडल्याबरोबर बघते तर काय, त्यामध्ये भाजी असते. भाजी बघून चंद्रिका म्हणते, याला काय डबा म्हणायचं का? मला वाटलं असं मस्त चरचरीत मटण असेल, मटण खायला भेटेल, आणि कसलं काय, याला काय डबा म्हणायचं का? भाजीपाला सगळा पालापाचोला. त्याबरोबर मग सखीला राग येतो. सखी म्हणते, अहो तुम्ही हे काय बोलताय, आणि ते सुद्धा जेवणाचं आहे ना, जेवणाचा डबा तुम्ही असा कसा काय हिसकावून लावता? एकतर माझ्या नवऱ्याने खूप कष्टाने आणि खूप मेहनतीने माझ्यासाठी ते जेवण बनवलं. त्यावरती म्हणते, नवरा
म्हणजे लग्न मंगळसूत्र दे ना तुझं, मला दे ना, सोन्याचं मंगळसूत्र आहे ना, अगं दे. त्याबरोबर सखी म्हणते, ओ ताई हे बघा, लांब राहा माझ्यापासून आणि माझ्या मंगळसूत्रापासून सुद्धा लांब व्हा लांब बाजूला व्हा. त्याबरोबर ती म्हणते, दे ना, दे तुझं मंगळसूत्र मला, दे मंगळसूत्र काढ. त्याबरोबर सखी म्हणते की नाही कसं काढू नाही. त्याबरोबर ती सखीला एका हाताने उचलते आणि एका हाताने उचलून ती सखीला वरती करत खाली आणून टाकते. त्याबरोबर सखी बेशुद्ध झालेली असते. तर आता चंद्रकला ही खुश होते. तर दुसऱ्या बाजूला आता कबीरला किरण चहा देतो आणि म्हणतो की कमीत कमी चहा पी, म्हणजे तुला बरं वाटेल. किरण हा चहा देतो, पण कबीर मात्र बातम्या बघण्यात व्यस्त असतो. सखी कामत यांच्यावरती जे काही आरोप झाले ते सगळे आरोप खोटे आहेत आणि लवकरच हे सिद्ध होईल. सखी कामत निर्दोष सगळ्यातून बाहेर पडतील. त्याबरोबर मग किरण म्हणतो, कबीर अरे हेच खरं होणार आहे. सखी लवकरात लवकर निर्दोष अगदी व्यवस्थित सही सलामत या घरी आपल्या परत पोहोचेल, मग तर झालं ना. त्यावर कबीर म्हणतो, जोवर सखीला बरं वाटत नाही ना, ती घरी परत जात नाही ना, तोवर माझ्या जीवाला चैन नाही. त्यावर मग किरण म्हणतो, अरे ती बरी आहे. त्यावर कबीर म्हणतो, तसं नाही रे, बरं वाटत नाही इन सेन्स ती नॉर्मल होत नाही, घरी जात नाही तोवर, असं मी बोलतो. त्यावर किरण म्हणतो, काळजी करू नकोस कबीर, होईल सगळं व्यवस्थित होईल, लवकरात लवकर सखी घरी पण येईल. आता बघतोयस ना की त्या माशेवालीला शोधण्यासाठी आपण सगळे किती प्रयत्न करतोय ते. त्यावर मग आता कबीर म्हणत असतो, अरे हो, पण ती सापडायला हवी ना, ती कुठे गेली असेल काहीच कळायला मार्ग नाही आहे. किरण आयडिया, आपण एक काम करूया, तू माझ्यासमोर बस, मी तुला काही प्रश्न विचारेन, त्याची तू अगदी खरी आणि जेन्युअनली उत्तरं दे, हां का. त्याबरोबर किरण म्हणतो, हो बोल. मग कबीर त्याला म्हणतो, मला सांग, जर मी तुला न सांगता कुठे निघून गेलो तर तू काय करशील. त्यावर किरण म्हणतो, मी पहिलं तर तुला कॉल करेन कबीर. त्यावर कबीर म्हणतो, बरोबर फोन करशील, पण ऑलरेडी मी जर फोन बंद करून टाकला असेल तर मग तू काय करशील. त्यावर किरण म्हणतो, मी मग तुझ्या राहत्या घरात जाईन, पत्त्यावर पोहोचेन. त्यावर मग कबीर म्हणतो, अरे पण मी तिकडे सुद्धा नसेनच ना, मग तू काय करशील. किरण म्हणतो, मग जरा अवघड आहे, पण मी काय करेन माहिती आहे का, तुझे जे कोणी मित्र वगैरे आहेत, ओळखीचे आहेत, मी त्यांना कॉन्टॅक्ट करेन. तू कोणाला ना कोणाला तर सांगितलं असशीलच ना की तू कुठे चालला आहेस ते. आता हे ऐकून मग कबीर म्हणतो, वा किरण, खरंच तू काय हुशार आहेस, ब्रिलियंट. त्याबरोबर किरण म्हणतो, काय झालं आहे काय कबीर. त्यावर कबीर म्हणतो, अरे त्या मनस्विनीला सांगितलंच असेल ना त्या माशेवालीने की ती कुठे चालली येते, मग आपण त्याचाच फायदा करून घ्यायचा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे सखी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते त्या बाईच्या मारामुळे. सखी आता शुद्धीवरती येते, तर त्या बाईच्या हातात सखीचं मंगळसूत्र असतं. सखी त्या बाईकडे येते आणि त्या बाईला म्हणत असते की हे बघा, मला तुमच्याबरोबर वाद घालण्यात काहीसुद्धा रस नाही आहे, तुम्ही गुपचूप माझं मंगळसूत्र द्या लवकर माझं मंगळसूत्र. आणि मग ती दे माझं मंगळसूत्र म्हणू लागते. त्यावेळी आता ती बाई त्या मंगळसूत्राकडे बघते आणि विकृत हास्य करत म्हणते, घे धर, आता माझी मूठ आहे ना, ह्या मुठीतनं तू मंगळसूत्र काढून दाखव, धर. आता ती मूठ तिने इतकी घट्ट आवळलेली असते की सखीला ती मूठ सोडवणं शक्यच नसतं. त्यावेळी मग इकडे ती बाई म्हणत असते की तू माझ्या हातातून नाही घेऊ शकत हे मंगळसूत्र, तू माझं काही बिघडवू शकत नाही, तू आहे की नाही, तू काहीच करू शकत नाहीस, तू बिनकामाची आहेस, कळलं का. त्यावेळी सखीला मनस्विनीचे शब्द आठवतात, सखी तू युजलेस आहेस, युजलेस, तुझा काहीही उपयोग नाही आहे, आता तुझं ह्या घरातलं अस्तित्व शून्य आहे, शून्य. त्यामुळे आता तू इथे न थांबलेलंच बरं ठरेल, गुपचूपपणे इकडनं निघ, चालती हो सखी, चालती हो. एक काम कर, कुठेतरी जा आणि बुड आणि मर, कळलं का, समजलं ना, निघ इकडनं, चालती हो. तुझी ना लायकी नसताना तुला एवढं सगळं मिळालं, पण आता हे सगळं वैभव माझं आहे, माझं सरकारचं, आणि सरकार आहे मी, कळलं ना, निघ. त्याबरोबर आता ते सगळं आठवून सखीला राग येतो, सखीचं डोकं फिरतं. त्याबरोबर सखी म्हणते, ठीक आहे, आता तू कितीही घट्ट मुठावळ, मी माझं मंगळसूत्र सोडवून दाखवेनच. त्याबरोबर मग आता लगेचच ती सखीचं डोकं हे तिथे असलेल्या जेलमधल्या सेलवरती आपटू लागते. तर दुसऱ्या बाजूला मनस्विनीला आता नंदामावशी म्हणते, तुला वाटतं का ह्यावेळी तरी तुझा प्लॅन वर्क होईल म्हणून. त्यावर मग नंदामावशी लगेचच म्हणू लागते, बोल की काय विचारायला म्या. त्यावर मनस्विनी म्हणते, होणार, 100% वर्क होणार. जेलमध्ये म्हटलं ना मगाशी, कोणीही कोणाचाही खून वगैरे करू शकतं, मग त्यामुळे होणार. त्याबरोबर आता इकडे कबीरने वेदूला एक काम सांगितलेलं असतं.
वेदू मनस्विनीकडे येते आणि मनस्विनीला बातमी दाखवते, ज्यामध्ये असं म्हटलं जात असतं की ती माशेवाली सापडली की सखीला लवकरात लवकर सोडवलं जाईल. ती माशेवाली सापडणं खूप गरजेचं आहे आणि तिचा शोध घ्यायला हवा. त्याबरोबर मग लगेचच मनस्विनी वेदूला म्हणते, तुला कळत नाही का मी काय सांगितलं होतं, मला शांतता हवी आहे म्हणून. शांतता हवी आहे मला. तू का लावलीस ही बातमी, का? त्यावरती म्हणते, सॉरी मॅम, मी माझ्या रूम बाहेरून जात होताना हे ऐकत होते आणि तेच चुकून चालू राहिलं, खरंच सॉरी. त्याबरोबर मग नंदा मावशी म्हणते, चल निघ इकडनं. मग बिचारी वेदू तिकडनं निघून जाते. त्याबरोबर मनस्विनी इकडे म्हणत असते की ओ डॅम. त्यावर मग आता लगेचच इकडे आता तिची आई तिला विचारते की बाप रे, अगं जर ती मासेवाली सापडली तर तुझं काही खरं नाही. आणि तो कबीर तर तिला शोधायला हुडकायला निघाला आहे ना. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते की नाही, काहीही झालं तरी ती माशेवाली त्यांच्या हाती लागणार नाही, कारण ऑलरेडी मी तिला अंडरग्राऊंड हो असं सांगितलं आहे. त्याबरोबर नंदा मावशीला अंडरग्राऊंड ह्या शब्दाचा अर्थच माहीत नसतो. ती विचारते, कोणचं ग्राउंड, काय म्हणलीस? त्यावर मग मनस्विनी म्हणते, अंडरग्राऊंड म्हणजे मी तिला पळून जायला सांगितलं आहे. मग मनस्विनीला आठवतं की त्या बाईने तिला सांगितलं होतं की माझं इकडचं काम झालं सरकार की मी माझ्या भावाकडे कायमची निघून जाईल. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल बघा. त्याबरोबर इकडे मनस्विनी विचार करते की मी स्वतःच जातीने जाऊन त्या बाईला गायब करायला हवं. मग ती आता स्वतः निघालेली असताना आता एक फोन करून बघते पहिला, असा विचार करत ती फोन करते. फोन बंद लागतो. मग मनस्विनी म्हणते की ओ डॅम, फोन बंद म्हणजे या बाईने फोनसुद्धा स्विच ऑफ करून ठेवला आहे का? आता मला जाण्याशिवाय तिकडे दुसरा काही पर्याय नाही आहे. आणि मग मनस्विनी जायला निघते. मनस्विनीच्या मागे मागे कबीरसुद्धा बाईकवरती जायला निघालेला असतो. पुढे मनस्विनी, मागे कबीर, पुढे मनस्विनी, मागे कबीर, असं करत ते सखीपर्यंत पोहोचत असतात. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता सखीचं डोकं त्या ग्रिलवरती त्या बाईने चंद्रकलाने आपटल्यानंतर सखीला राग येतो. सखीसुद्धा तिचा हात जोरात सोडते, पिरगळते आणि तिचं डोकं त्या ग्रिलवरती आपटते. त्याबरोबर मग आता लगेचच तिला त्रास होतो. ती म्हणते की नको, मला दुखतंय प्लीज नको. त्याबरोबर मग सखी म्हणते, गुपचूप माझं मंगळसूत्र द्यायचं, माझ्या नादी लागायचं नाही. मी भांडत नाही आहे ना, मग माझ्याशी भांडायचं पण नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला कबीर हा एका ठिकाणी गाडी थांबवतो. तर त्याला तिकडे आता दिसत असतं की जी मनस्विनी आहे ती आता चाललेली आहे सरळ. कबीर पुन्हा गाडी सुरू करतो आणि पुन्हा मनस्विनीच्या मागेच चाललेला असतो. मनस्विनी पुढे, कबीर मागे, हा असा त्यांचा प्रवास सुरू असतो. त्यानंतर मग इकडे आता सखी तिच्या हातातनं मंगळसूत्र तर हिसकावतेच, पण त्याबरोबर तिला अद्दलही घडवते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता लगेचच त्या बाई ज्या मासेवाल्या असतात त्या म्हणत असतात की तू इथं अशीच काय बसून आहेस, चल माझे पाय चेप. त्याबरोबर खरी तेजस्विनी कामत आता तिचे पाय चेपू लागते. तर इकडे आता तिने तोंडात पदर तर पकडलेला असतोच. मग आता पुढे आता काय करायचं हा घरातल्या सगळ्यांच्या समोर खूप मोठा प्रश्न असतो. सखीला कसं सोडवायचं? तर ती माशेवाली म्हणत असते, अगं बाई, खाते पितेस ना, मग जरा जोर लावून कर की जरा. हां. त्याबरोबर मग मात्र सखीची आई काहीच बोलत नाही, ती गप्प राहणं प्रेफर करते. त्यानंतर मग जेलमध्ये असलेल्या चंद्रिकाला आता सखी चांगलाच धडा शिकवते. ओढणीला अगदी म्हणजे घट्ट कमरेवर बांधून घेते आणि मगच तिला नडायला सुरुवात करते. दोघीही एकमेकीला अगदी भारी पडतात, पुरून उडतात आणि अशा पद्धतीने त्यांची मारामारी जेलमध्ये होते. त्यानंतर आता कबीर हा जेलमध्ये त्या माशेवाल्या बाईला घेऊन येतो, जिने हा सर्व कांड केला आणि तो आता सांगतो की हे सगळं काही कुणी केलं आहे, हे सगळं ह्या सरकारने केलं आहे. हिला अरेस्ट करा तुम्ही. ह्या माशेवालीला त्या माशेवालीला तिनेच पाठवलं होतं. ह्या माशेवालीला अरेस्ट करा म्हणजे तुम्हाला ते सरकारपर्यंत पोहोचता येईल, असं कबीर पोलिसांना सांगतो. तर सखीची आता निर्दोष सुटका होते. त्याबरोबर सखीला बाहेर बघून आता इकडे कबीरला खूप जास्त आनंद होतो. त्याबरोबर आता सखीसुद्धा खूप खुश असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.